नाही, उमेदवारी राहिलेली हे सत्य आहे, कारण की जळगावमध्ये नाशिकमध्ये उमेदवारी राहिलेली आहे. पण आज जरी उमेदवारी झाली असली तरी वरचे नेते याच्यावर विचार करतील आणि निश्चितपणाने ज्यावेळेस पक्षांतर्गत किंवा युतीच्या बैठका होतील त्यावेळेस दोघं उमेदवारांची समजूत जो तो पक्ष काढण्याचा प्रयत्न करेल. हो, आपण रेश्मा काळेंची समजूत काढण्याचा प्रयत्न करणार आहे. शिंदे साहेबांशी मी आता बोलणार आहे आणि नंतर मग ते काय निर्णय देतात त्याच्यावर अवलंबून आहे. रेश्मा काळेंनी एक व्हिडिओ व्हायरल केला आहे की गुलाब भाऊंचे आणि शिंदे साहेबांचे सातत्याने फोन येत आहेत, माघार घेण्याचा माझ्यासाठी आग्रह करतायत. मात्र नाशिकच्या जागेसंदर्भात त्यांनी पण निर्णय घ्यावा, त्यावेळेस मी हे निर्णय घेईल असं त्यांचं वक्तव्य आहे. हे बघा, आता जी घटना घडायची ती झालेली आहे. आता पुढचा निर्णय बघूया. नाशिकची जागा जर माघार झाली असती तर मी माघार घेतली असते असं रेश्मा काळे म्हणतायत. आता जी कारवाई होईल त्याला सामोरं जाऊ असं पण म्हणतात. नेत्यांची आम्ही माफी मागितली असं ते म्हणतायत. ठीक आहे ना, आता अजून सुरुवात आज पुढे माघारी झालेली आहे. पुढे काय काय निर्णय वरच्या पातळीवरून राज्य पातळीवरून येतात त्याच्यावर आपण सगळं. गिरीश भाऊंनी असंही म्हटलेलं आहे की ज्यांनी बंडखोरी केलेली आहे त्यांच्यावरती कारवाई करण्याची आम्ही मागणी करू. निश्चितपणाने आता आम्ही पण मागणी करू, ते पण मागणी करू, हा विषय नंतर आहे. पहिले प्रचार सुरू होऊ द्या, नंतर काय पुढच्या गोष्टी काय होतं अजून काही सांगता येत नाही. त्यामुळे आताच काही बोलावं असं मला उचित वाटत नाही. हो, गिरीश भाऊ आशावादी वाटले थोडे की बा जे उमेदवार आहेत ते नंतर पाठिंबाही देऊ शकतात आणि महायुती. तेच मी म्हणतो आहे ना, शेवटी त्यांनी तिकडे पाठिंबा दिला तर इकडे बी देऊ शकतात, पण शेवटी आमच्या हातातला निर्णय आता राहिलेला नाही. हा चेंडू आता राज्य पातळीवर आहे. कार्यकर्ते संभ्रमात आहे भाऊ, आता नेमकं कोणाला मदत. मी सुद्धा संभ्रमात आहे. भाऊ महायुती म्हणून एकत्र लढताय का? निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढणार आहे. महायुती म्हणून महाराष्ट्रात लढतोच आहे, पण आता दोघांनी उमेदवारी थांबवल्यामुळे साहजिक कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे. पण शेवटी राज्य कार्यकारिणी याच्यावर निर्णय घेईल ना, काही ना काही निर्णय घेईल आणि तो निर्णय जसा येईल तसा आम्ही खाली पर्क्युलेट करू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.